संत नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात शके 1192 म्हणजेच इसवी सन 1270ला कार्तिक शुद्ध एकादशीस दामाशेटी या वडील व गोनाई या मातेच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय कपडे शिवणे होता, म्हणजेच ते शिंपी होते. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. संत नामदेवांचं जन्मगाव म्हणजे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे त्यांचं वस्त्र समाधी मंदिर आहे. नरसी नामदेव येथे संत नामदेवांचं सुबक नक्षीकाम असणारं मंदिर 2019 साली पूर्णत्वास आले. संत नामदेवांची अभंगगाथा सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली. त्यातील सुमारे 62 अभंग नामदेवजी की मुखबाणी शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. म्हणूनच आजही मोठ्या प्रमाणात शीख भाविक पंजाबपासून त्यांच्या दर्शनासाठी नरसी नामदेव येथे येतात. स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातीलच एक सदस्य जणू होत्या. त्या नरसी येथून जवळच असलेल्या पुसेगाव येथील मूळच्या होत्या असेही काही ज्येष्ठ मंडळींचे म्हणणे आहे. संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भागवत धर्माचा प्रचार करत पंजाबपर्यंत गेले. मंदिराच्या बाजूलाच कयाधू नदी वाहते. या नदीतीरावर संत सेना महाराज यांचे सुद्धा मंदिर आहे. या नदीत या ठिकाणी अस्थींचे पाणी होते अशी आख्यायिका आहे. कयाधू नदीवर अस्थि विसर्जन करण्यासाठी दूरवरून भाविक येतात. त्यामुळे येथे अस्थि विसर्जन कुंड तसेच भाविकांना आंघोळीसाठी स्नानगृह बांधण्याची आवश्यकता आहे. संत नामदेवांना 8वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असणारे औंढा नागनाथ येथे विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, याचप्रमाणे प्राणीमात्रांमध्ये सुद्धा भगवंत आहे यासाठी विविध उदाहरणे सांगून लोक त्याविषयीच्या आख्यायिका सांगतात. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा संत शिरोमणी म्हणून त्यांचे गुणगान गातात. संत नामदेवांचा जन्म जेथे झाला ते ठिकाण आता आपण पाहूया. याच घरामध्ये संत नामदेवांचा जन्म झाला होता. सध्या शीख बांधव याची देखभाल पाहतात. जी आप बताइए कि ये स्थान कौन सा है? नामदेव का जन्म स्थान है जी। नाम जी का जन्म स्थान घर है जी। ये कमरा हुआ जहाँ बाबा जी का जन्म हुआ। यहाँ जन्म हुआ है बाबा जी का जी। पहले इस पिंड का नाम नरसिंह बामनी था जी। अब नरसिंह नामदेव है जी। ज्ञानी जय सिंह राष्ट्रपति का उस टाइम बदल के नाम नरसिंह नामदेव कर गया था जी। तो अभी यहाँ आपको गुरुद्वारा साहब में सुनाया जाएगा। इतना शरण करो, लंगर पानी छको जाओ जी। तो यहाँ से अभी पंजाब से भगत लोग आते हैं दर्शन करने के लिए। पंजाब लोग से आते हैं जी जी। तो तर नरसी नामदेव महाराजाचं जे मंदिर आहे नरसी येथील, त्या कमिटीचे उपाध्यक्ष असणारे श्रीमान्य भिकाजीराव कीर्तनकार आज आपल्यासोबत आहेत. तर मंदिराविषयीची व एकंदरीत गावातील विविध ठिकाणांविषयीची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर महाराज, मला आपणास हे विचारायचं आहे की हे जे मंदिर आहे आपलं, तर हे मंदिर होण्याच्या अगोदरपासून म्हणजे तिथं काय होतं? नरसी नामदेव हे पूर्वी परगणा म्हणून प्रसिद्ध होतं. बरं. आणि परगणा असल्यामुळे या ठिकाणी नामदेव आज 750वी जयंती साजरी झाली. आज 755 वर्ष झालेली आहेत. तेव्हा नामदेव महाराजाचं या ठिकाणी जन्मस्थान आहे, जन्मघर सुद्धा आहे. सध्या ते शीख बांधवाच्या ताब्यात दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी नरसिंहाचं पुरातन मंदिर, दत्तात्रेयाचं मंदिर, त्या ठिकाणी जुनी परंपरा असलेली एक बारव, त्याच्यानंतर एक गडी, असं पुरातन वस्तू या ठिकाणी आहेत. त्यानंतर नामदेवाचा जन्म झाला आणि नामदेव महाराज शिंपी कुळात जन्मल्याच्या नंतर नामदेवाला 4 मुलं, 4 सुना, पत्नी, आई, वडील असा फार मोठा एक 15 माणसाचा जवळपास त्यांचा कुटुंब होता. आणि पंढरपूरला राहत असताना त्यांनी अनेक प्रकारचं काम केलं. या ठिकाणाहून मग पंढरपूरला गेले. व्यवसाय या ठिकाणी चालत नसल्यामुळे त्या ठिकाणी गेले आणि शिंपी कुळाचा त्यांनी व्यवसाय सुरू केला. नंतर नामदेव महाराजाची त्यांनी निश्चिम भक्ती, नामदेव महाराजांना जी पांडुरंगाची निश्चिम भक्ती केली, त्या अगोदर नरसीच्या ठिकाणी अशी एक आख्यायिका आहे की नामदेव महाराजांना केशवराजाची भक्ती केली.
नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, अशी एक परंपरा आहे. मग केशवराजाचं मंदिर सुद्धा आमच्या केसापूरला होतं बरं. पूर्वी, आजही आहे, बरं. अशी आख्यायिका आहे. बर बर महाराजांचं इथं जे हे जन्मगाव आहे, हो. तर महाराजांचं इथं घर आहे का आता? ते हो ना. ठिकाण आहे का, जन्मस्थान? जन्मस्थान आहे, त्यांचं घर आहे. बर 2 मजली त्या ठिकाणी बांधलेलं घर बरं. सुद्धा आहे. ते शीख संप्रदायाच्या ताब्यात आहे. बर बर त्यानंतर आता महाराजांचं जे जन्मगाव असल्यामुळं इथं त्यांच्या संबंधित तेव्हाचं कोणतं मंदिर आहे? तेव्हाचं मंदिर म्हणजे ते तपस्थान आहे. ज्या ठिकाणी आज आमचं हे मंदिर आहे, हो. या ठिकाणी दगडी बांधलेलं आहे, ते तपस्थान आहे. बरं. तिथं नामदेव महाराज समाधी आहे का काही? समाधी, वस्त्र समाधी आहे. वस्त्र समाधी. बरं, वस्त्र समाधी म्हणजे नेमकं काय? त्या ठिकाणी ज्यावेळी त्यांनी समाधी घेतली, हो पांडुरंगाच्या समोर नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, पंढरपूरला. हा पंढरपूरला. हो. मग त्यांचं त्या ठिकाणी काही वस्त्र होतं, ते या ठिकाणी आणून या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. त्याला वस्त्र समाधी म्हणतो. आणि आज लाखो भाविक या ठिकाणी येतात दर एकादशीला. बर इथे मोठी यात्रा केव्हा भरते? मोठी यात्रा या तसं वर्षातून एक आषाढी, कार्तिकी, हो. त्यानंतर परतवारी, आणि त्यानंतर यात्रा जी आहे तर पाडव्याच्या ठिकाणी असते आमची. बरं. पापमोचनी एकादशीला यात्रा भरती, आणि त्या यात्रेच्या चांगलं स्वरूप होते. पहिली मिठाची यात्रा म्हणजे जगप्रसिद्ध यात्रा असली होती. बहुत मीठाची प्रसिद्ध वो मीठ चलाने वाले सब बर्बाद हो गए. शीख संप्रदायाने इथे येऊन गुरुद्वारा पण बांधला. हो. शीख जे आहेत, शीखाचा गुरुबाणी हा ग्रंथ आहे. हो. त्या ग्रंथीमध्ये नामदेव महाराजाची 61 अभंग त्यांनी त्याच्यात घेतले. त्याला त्यांनी गुरुबाणी हे नाव दिलेलं आहे. आणि नामदेव महाराज म्हणजे नानकजीच्या समकालीन होते, ते मित्रच होते. नामदेव महाराजांना भगवी पताका घेऊन इथून पंजाबपर्यंत गेले. पंजाबच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. पंजाबमध्ये ते घुमान म्हणून आहे, घुमानच्या ठिकाणी आज 7 मजली इमारत त्यांची बांधलेली आहे. राजस्थानमध्ये एक कुवा म्हणजे विहीर आहे, ती नामदेवाची विहीर आहे, ती आज बी म्हणजे जिवंत पाणी आहे, कधीच ती पाणी आटत नाही, असे सुद्धा त्या ठिकाणी असते. तर खूप छान माहिती आपल्याकडून मिळाली. धन्यवाद. नरसी नामदेव येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत. हे एक भुयारातील महादेव मंदिर. या मंदिरासमोरच आपल्याला जुन्या दगडी बांधकामात केलेली सुंदर सुबक घडणीची बारव दिसेल. या बारवचा उपयोग पूर्वी पाणी पिण्यासाठी केला जायचा. या बारवेमध्ये दगडाचे सुंदर कोरीव घडीव काम केलेले आहे. यामध्ये सध्या पाणी असले तरी ते सध्या दूषित झालेले आहे. याची योग्य निगा न राखल्यामुळे याची सध्या दुरावस्था झालेली असून झाडाझुडपांनी याला वेढलेले आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी गेलेले सर्व भाविक दिंड्या घेऊन कामिका एकादशीला नरसी नामदेव येथे येतात. तेव्हा लाखो भक्तांची मांदियाळी नरसी नामदेव येथे भरते. भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात संत नामदेवांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 मध्ये म्हणजेच 1350 रोजी इसवी सन पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. नरसी येथीलच हे सुप्रसिद्ध नृसिंहाचे पुरातन हेमाडपंथीय बांधकाम असलेले मंदिर. मोठमोठ्या दगडी खांबावर आधार असलेले हे मंदिर नृसिंह या देवतेचे असून यांच्या नावावरूनच नरसी हे नाव या गावाला मिळालेले आहे. या मंदिराच्या खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे, परंतु आता फार पुरातन झाल्यामुळे हे नक्षीकाम स्पष्ट दिसत नाही. नामदेव महाराज मंदिर परिसरातच संत सातारकर महाराज यांचे सुद्धा मंदिर आहे. हैदराबादच्या निजामाचे येथे राज्य होते. त्या काळात नरसी हा एक स्वतंत्र परगणा व परिसरातील एकमेव मोठी बाजारपेठ होती. निजामकालीन ही इमारत
एका मोठ्या गढीवर असून येथे आतापर्यंत पोलीस स्टेशन होते. तेव्हाची तहसील म्हणून ही इमारत प्रसिद्ध होती. आज ही इमारत जीर्ण झाली असली तरी जुन्या काळातील वैभवाची साक्ष देत अजूनही उभी आहे. परिसरातील शेकडो गावांचा कारभार इथूनच पाहिला जायचा. येथे बाजूलाच एक दर्गा असून त्याचेही सुंदर बांधकाम केलेले आहे. शीख बांधवांनी नरसी नामदेव येथे भव्य गुरुद्वारा उभारला आहे. संत नामदेवांचे बहोरदास लडविष्णू स्वामी केशव कलाधारी हे पंजाबी शिष्य होते.